नमस्कार मंडळी, बघा हा मोठा गेट ज्याच्यावर लिहिलंय लाईट्स कॅमेरा अँड सेलिब्रेशन। तर मंडळी, आज आम्ही आलो आहोत जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीमध्ये, जिथे प्रत्येक कोपऱ्यात सिनेमाची जादू जिवंत होते। थोडं पुढे गेल्यावर दूरवर या निळ्या आकाशाखाली बघा काय दिसतंय। रामोजी हे नाव दगडात कोरलेलं आहे। मी तिकीट्स काढण्यासाठी गेल्यानंतर एंट्रन्सवर जाई जुई आणि जीविकाने छोटंसं फोटोशूट केलं। खरंच आठवणी गोळा करण्याची सुरुवात इथूनच झाली। त्यानंतर आम्ही बसलो एका मोठ्या बसमध्ये आणि आमची सफर सुरू झाली। बसमधून पाहिलं एक ग्रीक शैलीतलं डोळे दिपवणारं फाउंटन इतकं सुंदर होतं की सगळ्यांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं। थोडे उन्हाचे चटके सहन करत आम्ही पोचलो मूवी मॅजिक येथे। स्टारशिपच्या फाउंटन जवळ पोचल्यानंतर तिघींनी आणि त्यांच्या आईनी फोटो सेशन करण्याची संधी बिलकुल सोडली नाही। सोबत एक छोटंसं व्हिडिओ सेशन सुद्धा झालं। एका बाकावर बसलेल्या निर्जीव भावल्याबरोबर चौघींच्या गप्पा झाल्यानंतर तावलीचा आधार घेत आम्ही निघालो पुढच्या स्पॉटसाठी। अशोकाची पानं हातात धरत तिघींनी सुद्धा थोडीफार धावपळ केली। धावपळीसोबतच त्यांची थोडीफार भांडणं सुद्धा झाली। भांडणं संपल्यानंतर निसर्गरम्य वातावरण, फुलांची झाडं आणि लहान शोभेच्या बागांमध्ये त्या खेळू लागल्या। तर फुलं गोळा केल्यानंतर आम्ही इथून निघायचं ठरवलं आणि आम्ही पोचलो एक सिंहासनाच्या स्पॉटवर। एका फिल्म सेटचं सिंहासन तिथे होतं, बाजूला 2 रेडे होते आणि या छान सिंहासनावर बसल्या होत्या माझ्या 3 प्रिन्सेस। एका मोठ्या सेटवर नाचून थकल्यानंतर तिघींनी सुद्धा थोडा विश्राम केला आणि या विश्रामाच्या नंतर तिघी सुद्धा एका भल्या मोठ्या दातपडक्या राक्षसाच्या जिभेवर खेळू लागल्या। घसरगुंडीचा खेळ खेळून तिघी सुद्धा आईचा हात धरून पुढच्या प्रवासाला निघाल्या। खूप साऱ्या शिड्या उतरून झाल्यानंतर त्या एका अशा ठिकाणी पोहोचल्या की जिथे एक मोठं गेट होतं आणि त्याच्यावर होते खूप सारे आईस्क्रीम। पण त्यांना आईस्क्रीम खायला आम्ही बंदी घातली होती आणि त्यामुळे मित्रांनो त्यांनी जवळच असलेल्या खेळण्यातल्या ऑक्टोपस बरोबर खेळायला सुरुवात केली। तिघींचंही खेळणं झाल्यानंतर आम्ही रामोजी फिल्म सिटीच्या बसमध्ये बसून सिनेमाच्या दुनियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या नकली सेट्सवर आम्ही पोहोचलो होतो। बसमध्ये बसूनच आम्ही लाल किल्ला पाहिला, काही जुनाट घरं, मशिदी, दुकानं। या व्यतिरिक्त त्या जुनाट घरांच्या बाजूला त्यांनी एक ताजमहालची प्रतिकृती उभारली होती। या व्यतिरिक्त पिक्चरमध्ये दाखवली जाणारी जुनाट घरं, 2 मजली इमारती आणि चाळीसुद्धा तिथे उभारलेल्या होत्या मित्रांनो। बसमध्ये पुढच्या प्रवासाला जाता जाता आम्हाला पुन्हा एकदा एक फाउंटन दिसलं किटलीच्या आकाराचं, ते सुद्धा ग्रीक शैलीतलंच बहुधा असावं। फाउंटन पार केल्यानंतर आम्ही पाहिली बाहुबलीच्या सेटची एक छोटी प्रतिकृती, त्यामध्ये सर्व काही अवेलेबल होतं। तेवढं झाल्यानंतर आम्ही खराखुरा सेट पाहिला, जिथे होतं राजसिंहासन, खूप सारे घोडे आणि बाजूलाच उभी असलेली दैवसेना। दैवसेनाच्या बाजूलाच एक मोठा रथ ठेवला होता जो बाहुबली ओढत होता। सध्या आमची जुई ओढतीये। नंतर तिघी एका रेड्यावर बसल्या। काळ्या कलरच्या त्या रेड्याबरोबर भल्लाल देवनी कधी काळी कुस्ती खेळलेली होती। त्या भल्लाल देवची एक मोठी प्रतिकृती सुद्धा तिथे होती। आम्हाला नेमकं कळालं नाही ती भल्लाल देवची आहे की बाहुबलीची। फक्त तिथे उभं राहून आम्ही फोटो काढण्याचा आनंद घेतला। बसमध्ये बसून आम्ही पुढच्या स्पॉटकडे निघालो। पुढचा स्पॉट होता बटरफ्लाय गार्डन। मुली फार खुश होत्या कारण त्यांना बटरफ्लाय बघण्यासाठी भेटणार होते। आतमध्ये गेल्यावर असं वाटलं की ह्याच्यापेक्षा जास्त फुलपाखरं आमच्या घराभोवतालच्या झाडाझुडपांमध्ये दिसतात। नंतर जेव्हा लक्षपूर्वक वरती पाहिलं त्यावेळेस आम्हाला कळालं की फुलपाखरं तर सगळी वरती उडत आहेत। एवढा सुंदर बाग बगीचा फुलवल्यानंतर सुद्धा फुलपाखरांना तिथे राहण्याची आवड बिलकुलच नसावी, त्यामुळे जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांची खूप सारी धडपड चालली होती। ते सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही बर्ड सेंच्युरीच्या गेटमधून आत घुसलो तसं आम्हाला खूप सारे बदक दिसू लागले। पोहणारे बदक, काळे, पांढरे, तांबडे। जुई आणि जीविका तर इतक्या खुश होत्या की त्यांना बघूनच त्यांना खूप आनंद झाला। काही बगळे पाहिले आणि ते बगळे जसे जसे जवळ येत होते तसे ह्या तिघी घाबरत सुद्धा होत्या बरं का। एक काळा राजहंस चोचीमध्ये काहीतरी धरून खाण्याचा प्रयत्न करत होता। त्याच्या अलीकडेच 2 बगळे चालताना दिसले, एक अबोली रंगाचा तर दुसरा सफेद रंगाचा। मात्र त्याच्या मागून IT मध्ये एक राजकारणी सफेद रंगाचा पोशाख घालून यावा तसा फ्लेमिंगो चालत आला। एवढ्या ITत चालत होता ना तो, इथला राजकारणी तोच असं मला वाटला। नंतर क्वॅक क्वॅक करत काही बदक रांगेमध्ये चालत होते। इतके सारे पक्षी पाहिल्यानंतर जुई आनंदून गेली होती। तिचे एक्सप्रेशन पाहूनच ते कळत होतं। नंतर आम्ही पाहिला कुंपणावर बसलेला लांडोर। नक्की हा लांडोरच आहे का आपण कमेंटमध्ये सांगा। नंतर आम्ही पाहिले वेगवेगळ्या प्रजातीचे पोपट आणि चिमण्या। बंदिस्त पिंजरा आणि न आवडणारं वातावरण यामुळे त्यांची संख्या फारच तुरळक दिसली। मोकळ्या वातावरणात ठेवलेल्या पोपटांबरोबर तर जाईजुई जीविकाने खूप छान टाइम स्पेंड केला। पुढे आम्ही इमू पाहण्यासाठी गेलो।
इमू कमरे एवढ्या उंचीचे होते आणि त्यांचे अंडेसुद्धा तिथे स्टोअर करून ठेवले होते. अंडे पाहून मुलींना तर नेमका प्रश्न पडला की हे एवढे मोठे कसे काय. नंतर आम्ही पोचलो एका फ्लॉवर गार्डनमध्ये. फुलपाखरं जशी या फुलावरून त्या फुलावर बसून उडत असतात त्याचप्रमाणे तिघींनी सुद्धा फुलबागेमध्ये खूप सारी धम्माल केली, फोटो काढले, व्हिडिओ शूट केले आणि जणू त्या फुलपाखरू होऊन उडतच होत्या असं त्यांना वाटू लागलं. शेवटी आम्ही पोचलो निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित तयार केलेल्या कृपाळू केव्जमध्ये. तिथे निद्रा अवस्थेमध्ये बुद्धांची मूर्ती होती. बुद्धांना वंदन करून झाल्यानंतर लहान थोरांनी सर्वांनी फोटो काढले. 6:30 वाजले होते, त्यामुळे शेवटच्या बसमध्ये बसून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी.